खेड तालुका म्हटलं की क्रीम तालुका म्हणून जिल्ह्यात पाहिलं जातं आणि खेड तालुक्यात महसूल विभागाचा अगदी तलाठी लेवलपासून ते प्रांत अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला खेडची आस लागलेली असते। यापूर्वी देखील आपण पाहिलेलं आहे। आता मागच्याच 4-5 आठवड्यांचा आपण विचार केला तर यापूर्वीच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि आत्ता कालच रुजू झालेले प्रशांत बेडसे या दोघांमध्ये म्हणजे मॅटपासून तर ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर खरं तर बेडसेंनी खेड तालुक्यात पुन्हा एकदा तहसीलदार म्हणून रुजू झाले। आता ह्या सगळ्या गोष्टी खेड तालुका का असतो आणि या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खेड तालुक्याची का एवढी खेड तालुक्यात नोकरी किंवा काम करण्याची का मनोमन इच्छा आहे, या सगळ्या प्रश्नांबाबत आपण खरं तर आजच्या चर्चेत विचार करणार आहोत। आणि विशेष म्हणजे आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी आणि ते आपल्याला खरं तर खेड तालुक्याच्या इत्थंभूत माहिती ते आपल्याला देणार आहेत। नमस्कार, टाइम्समध्ये तुमचं स्वागत। पहिला प्रश्न असा आहे की सगळ्या अधिकाऱ्यांना खेड तालुका का हवा असतो? कारण खेड तालुका हा त्याच्याकडे अतिशय मलईदार आणि समृद्ध असा तालुका आहे। या ठिकाणी आज पाहिलं तर सगळ्यात मोठी आशियात असणारी MIDC असेल, या ठिकाणी पाहिलं तर जवळच या ठिकाणी पिंपरी चिंचवड सारखं एक औद्योगिक क्षेत्र आहे, राजनगाव आहे। त्यामुळे इथं एक मलईदार पद असलं त्यामुळे या पदावरती करोडो रुपयांची बोली लागते आणि त्यामधून गोरगरिबांना लुटलं जातं। अशी इथून मागची ही परंपरा आहे। त्याच आत्ताच नुकत्याच आपल्या तालुक्यातून आज पदभार सोडलेल्या अतिशय वादग्रस्त म्हणून तहसीलदार होत्या, त्यांचं आज ज्योती देवळे यांचं आज जाऊन 1-2 दिवस झाले इथून। आज आपण त्यांची कारकीर्द पाहिली तर अतिशय गोरगरिबांना त्रासदायक अतिशय क्रूर वागणाऱ्या तहसीलदार। आज त्यांचे पारनेरीत असणारे काम केलेलं असेल, त्याच्यानंतर कृषी विभागात त्यांनी काम केलं, त्यांनी त्यानंतर आपल्या पुण्यातील पुनर्वसनमध्ये काम केलं। अतिशय वादग्रस्त आणि अतिशय लोकांना त्रासदायक अतिशय भ्रष्टाचारी अशा तहसीलदार म्हणलं तर वावगं ठरणार नाही। परंतु मुळातच त्यांना या तालुक्यात आणलं कोणी हा खरा प्रश्न आहे। असं जर त्यांचं नाव असेल तर अशा तहसीलदाराला आपल्या तालुक्यात घेतलं कसं? त्यांना आज पुणे जिल्ह्यात कुठलाही आमदार किंवा कोणताही तालुका आज त्यांना स्वीकारायला तयार नाही। परंतु आपल्या तालुक्यात ही अशी लोक आणून आपल्या गोरगरिबांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो। यापूर्वी देखील पाहिलं आपण की यापूर्वी देखील 2 तहसीलदार होऊन गेल्या, त्यांच्या देखील अतिशय अशीच वादग्रस्त या ठिकाणचे पोस्ट पाहायला मिळाल्या। त्यामध्ये त्या वाघमारे असतील, त्याच्या आधीच्या 1 तहसीलदार होऊन गेल्या। या सर्वांनी या ठिकाणी लोकांच्या अतिशय जुलमी पद्धतीने वागणूक केली जाते। आज आपल्या तालुक्यामध्ये अतिशय गोरगरीब शेतकरी आहेत, काही छोटे मोठे व्यावसायिक आहे। आज त्यांना व्यवसाय करताना इतका मोठा प्रश्न निर्माण झालाय की हा व्यवसाय करायचा कसा आणि उदरनिर्वाह चालवायचा कसा? आज 7-7, 8-8, 10-10 वर्ष झाले तहसील कार्यालयातल्या केसेस संपायला तयार नाही। प्रशांत बेडसे तहसीलदार म्हणून काल संध्याकाळी रुजू झाले आणि ते 24 तास त्यांना पूर्ण होत नाही तोच तुम्ही खरं तर प्रांत अधिकारी कार्यालयात अर्ज केलाय ज्योती देवरे यांच्या कारभाराविषयी, ते काय सांगाल? काय अर्ज आहे तो? आज त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी म्हणजे त्यामध्ये शेतकरी असन, उद्योजक असन, गोरगरीब नागरिक असन, अतिशय त्यांचा या तहसीलदारांनी छळ केला। तुम्ही आता त्यांचं अनेक प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रिक मीडिया असेल, आज आपण पाहतोय किंवा समाजामध्ये फिरताना चौकात चौकात गल्ली बोळात चहाच्या टपरीवर जिकडं तिकडं पाहायला मिळले एकच त्यांची चर्चा की ज्योती देवरेंनी आमच्याकडून एवढे पैसे घेतले, आमची अडवणूक केली, खोटे निकाल दिले, आम्हाला त्रासदायक वागणूक दिली, आमच्यावरती आम्हाला तहसील कार्यालयात प्रश्न विचारला असता पोलिसांना बोलून घेतलं, आमच्यावरती केसेस केल्या, कुणावरती खोट्या केसेस केल्या। तहसीलदार एक अतिशय सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या निगडीत असा असणारा एक पद आहे। त्यांनी लोकांशी आपल्या गोरगरीब जनतेशी अतिशय सौजन्याने वागणं गरजेचं आहे। ते भुलीबाब जनता आहे आपली, त्यांनी त्यांच्याकडे गेल्यानंतर एखादा प्रश्न त्यांना समजला नसेल तर त्यांनी समजून सांगितलं पाहिजे की आमच्या कार्यालयाशी निगडीत नाही, याला काही कालावधी लागेल। त्यांना तिथे गेल्यानंतर त्यांना एखादा विषय विचारल्यानंतर ते डायरेक्ट पोलिसांना बोलून घेणार, याला बाहेर काढा, याच्यावर गुन्हा दाखल करा। ही कसली प्रशासनाची पद्धत आहे? शासनाने सांगितलं की प्रत्येक त्या भाजप सरकारने सांगितलं की प्रत्येकाला घरी घरी जाऊन त्यांना निकाल द्या, निर्णय द्या,
कंपन्या आज आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने बावनकुळेंसारखा अतिशय धडाकेबाज मंत्री लाभलेले आहेत. त्यांच्याकडे कोणतंही पत्र पाठवा, तात्काळ कारवाई करतात, तात्काळ न्याय देतात. गोरगरिबांच्या बाजूने काम करणारा पहिला महसूल मंत्री आज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ही खाली लोक अशी वागल्यामुळं सरकारचं नाव बदनाम होतंय. आज महसूल विभागाचं नाव बदनाम करतात. ही स्वतःच्या आर्थिक म्हणजे लाभासाठी आज गोरगरिबांना त्रास देण्याचं काम चालू आहे. आज इथे येणारा अधिकारी जर करोडो रुपये देऊन येत असेल तर त्याचं पुढं काय, ते जनतेला लुटणारच ना. त्यामुळे येणारा जर पारदर्शकपणे इथं जर आला तहसीलदार तर जनतेला त्रास देणार नाही. आज त्या कार्यालयात जायला लोकांना भीती वाटते. काय कारण, आधी बाई असताना त्या कार्यालयात जायचं लोकांनी बंद केलं. मी सुद्धा जायचं बंद केलं. मला देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात दमदाटी केली. म्हणजे लोकांचे प्रश्न आपण मांडायचे का नाही, सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा गावच्या सरपंचाने असेल, एखादा जिल्हा परिषद सदस्य असेल, त्यांना जर असे आरेरावे होत असेल तर जनतेने काम करायचं कसं. त्यामुळं मी आज त्यांच्या काळातील आज त्यांची महसूल मंत्र्यांपासून तर सर्वकडे त्यांची एक तक्रार केली की त्यांच्या काळात जेवढे काही त्यांनी आदेश केले, निर्णय झाले किंवा निकाल दिले किंवा ते निकाल सर्व तपासणे गरजेचे आहेत. अनेक लोकांच्या तक्रारी की आमच्या विरुद्ध आम्हाला नोटीस काढलं नाही, एकतर्फे निकाल दिला, आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही, आम्ही आमचं म्हणणं मांडायला गेलं तर आम्हाला दादागिरी केली, आम्ही त्यांना काही सांगायला गेलं तर आमच्या विरोधात पोलीस कार्यालयात बोलावले. म्हणजे असं जर काम करणारे तहसीलदार असेल तर त्यांची दप्तर तपासणी होणं गरजेचं आहे. आज जनता त्रस्त आहे. त्यामुळे मी निर्भयपणे आज जनहितार्थ त्यांनी केलेल्या सर्व कामकाजांची त्यांच्या काळातील याची चौकशी झाली पाहिजे. जर ही चौकशी झाली नाही तर मी स्वतः आज प्रांत कार्यालयापुढे आमरण उपोषण करणार आहे असं मी त्यांना लिखित हे पत्र त्यांना आज मी दिलेलं आहे. त्यामध्ये मी सगळे विषय मांडलेले आहेत. तर शासनाने माझ्या पत्राची दखल घ्यावी आणि आमच्या खेड तालुक्यात हुतात्मा राजगुरूंच्या तालुक्यातील सर्व जनतेला न्याय मिळावा अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे.